हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर मुंबई स्टाईल तवा पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत. मी पनीर घालून मुंबई स्टाईल तवा पुलाव बनवला आहे. चला तर मग बघूया ही रेसिपी मी कशी बनवली आहे. त्यासाठी मी बासमती तांदळाचा भात, हिंग, हळद, लसूण, काश्मीरी मिरच्या, गाजर, कोबी, कांदा, मटार, पनीर, बटर, पावभाजी मसाला, तेल, जिरं असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घ्यायचा आहे. मग एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मग पुन्हा एकदा उकळ आली की त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून तांदूळ घालून घ्यायचे आहेत आणि थोडीशी हळदसुद्धा घालून घ्यायची आहे. आणि भात आपल्याला 80% इतका शिजवून घ्यायचा आहे. 80% भात आपला शिजवून झाला की मग एक जाळी घेऊन त्याच्यावर कॉटनचा कपडा घालून घ्यायचा आहे आणि एका झाऱ्याने हा शिजलेला भात हळूहळू आपण त्या जाळ्यामध्ये काढून घ्यायचा आहे. भात तुटू नये म्हणून त्याला जास्त वेळा हलवायचं नाही आणि चिटकू नये याच्यासाठी आपण थोडंसं तेल घातलेलं आहे. याच्यामुळे भात आपला एकदम परफेक्ट आणि मस्त सुटा तयार होतो. भात आपला शिजून झाला की आपण काय करणार आहोत, काश्मीरी मिरच्यांमधल्या बिया काढून ते एका भांड्यामध्ये भिजवत ठेवणार आहोत. आपल्याला ह्या मिरच्यासुद्धा अर्धा तास इतक्या वेळ भिजवत ठेवायच्या आहेत. मग ह्या भिजवलेल्या मिरच्या, लसूण आणि थोडंसं अद्रक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची छान मी प्युरी बनवून घेणार आहे. ह्याला आपण चिली गार्लिक चटणी असं म्हणतो. आता याच्यामध्ये अद्रक घालत नाही, पण मला अद्रकचा फ्लेवर आवडतो म्हणून मी थोडंसं अद्रकसुद्धा घातलेलं आहे. वाटताना ह्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालायचं, म्हणजे त्याची छान बारीक प्युरी तयार होते. ही प्युरी करून झाली की ते आपण एका बाजूला ठेवून घेणार आहोत. मग मी एका बाजूला तवा गरम करायला ठेवणार आहे. तवा गरम होईपर्यंत मी एक कांदा स्वच्छ धुवून त्याला उभा कापून घेणार आहे. मग तव्यामध्ये थोडंसं तेल घालून पनीरचे तुकडे घालून ते फ्राय करणार आहोत. पनीर फ्राय करत असताना त्याच्यासोबत मी एक उकडलेला बटाटा त्याचे 2 तुकडे करून तेही सुद्धा फ्राय करून घेणार आहे. म्हणजे बटाट्याला वरती क्रिस्पीनेस येतो, गोल्डन कलर येतो. त्याच्यामुळे बटाट्याची आणि पनीरची दोघांची सुद्धा चव छान वाढते. आणि पनीर आणि बटाटा आपला फ्राय करून झाला की आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. मग त्याच तव्यामध्ये आपण थोडंसं बटर घालून त्याच्यावर जिरा घालून घेणार आहोत. मग उभा कापलेला कांदा घालून तोही छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतेपर्यंत आपल्याला एक शिमला मिरची स्वच्छ धुवून उभी कापून घ्यायची आहे आणि गाजर आपण चौकोनी कापून घेणार आहोत. शिमला मिरची आपल्याला जास्त वेळ शिजवायची नाही, तिचा क्रंच मेंटेन करायचा आहे, म्हणून एकदम बारीकही कापायची नाही, मीडियम अशी उभी कापून घ्यायची आहे, जशी मी कापलेली आहे. आता गाजरही मी चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेला आहे. एकीकडे माझा कांदासुद्धा छान परतून झाला आहे. कांदा छान परतून झाला की आपण टोमॅटोसुद्धा एकीकडे छान उभा कापून घेणार आहोत. बारीक कापला तरीही चालतो, पण उभा कापला तरीही चालतो. मी उभा कापून घेतलेला आहे. आता आपण कांद्यामध्ये आपली जी चिली आणि गार्लिकची चटणी केलेली आहे ती घालून घेणार आहोत. इथे मी थोडासा कोबीही घेतलेला आहे, तो ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर स्किप करू शकता. आता ही चटणी आपल्याला तेलासोबत कांद्यासोबत छान परतवून घ्यायची आहे. मी व्हिडिओचा स्पीड जास्त केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल थोडाच वेळ परतली, पण नाही, ती छान परतून घ्यायची तिचं तेल सुटेपर्यंत. मग त्याच्यामध्ये हिंग, हळद, गरम मसाला, लाल तिखट, काश्मीरी पावडर आणि
पावभाजी मसाला असे सगळे मसाले घालून छान परतून घ्यायचे. थोडंसं पाणीसुद्धा घालायचं म्हणजे मसाले करपत नाही आणि तेलासोबत छान शिजतात. मग उभा कापलेला टॉमॅटो घालायचा, त्याच्यावर लगेचच मीठ घालायचं. म्हणजे काय होईल की टॉमॅटोला पाणी सुटेल आणि टॉमॅटोसुद्धा छान शिजेल. टॉमॅटो छान शिजला की आपण असा मसाला सगळा एका बाजूला करून घ्यायचा. मग मध्ये थोडंसं बटर घालायचं. मग त्याच्यावर गाजर आणि शिमला मिरची घालायची आणि ती परतून घ्यायची. परतत असताना पुन्हा एकदा थोडंसं मीठ घालायचं म्हणजे भाज्यांनासुद्धा मीठ लागेल. आणि ते जास्त वेळ परतायचं नाही, थोडाच वेळ परतायचं, त्याचा क्रंच मेंटेन करायचा. वरतून उकडलेला मटार घातलेला आहे. आता सगळं मिश्रण आपण छानपैकी मिक्स करणार आहोत. आता हे मिश्रण खूप जास्त झालेलं आहे, तर एवढ्या ह्याच्यावर सगळा मी भात घातला तो तव्याच्या बाहेर जाईल. म्हणून मी एका टोपामध्ये अर्ध मिश्रण काढून घेणार आहे आणि अर्धा भात नंतर फ्राय करणार आहे. आता राहिलेलं मिश्रण तव्यावर छान परतून घ्यायचं. मग कापलेला कोबी आणि तांदूळ घालून घ्यायचे म्हणजे भात शिजवलेला घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. छान आपण फ्राय करून घ्यायचा आणि अशा प्रकारे हा तवा पुलाव आपला तयार आहे. आता ह्याच्यामध्ये मी उकडलेला बटाटा आणि फ्राय केलेलं पनीर घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. त्याचबरोबर वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हाय फ्लेमवर परतून घ्यायचा. थोडासा लिंबूही पिळायचा, त्याच्यामुळे लिंबामुळेही याला खूप छान चव येते. असं सगळं छान परतत मिक्स करायचं, हाय फ्लेमवरच करायचं. ह्याला खूप स्मोकी छान फ्लेवर येतो. आणि अशा प्रकारे आपला तवा पुलाव बनवून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.